friends, myself Dr. Rashmi Pote, obstetrician and gynecologist from Vignaharta Super Speciality Hospital, Keshavnagar, Pune. Today's topic, प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हल करू शकतो की नाही. 9 मंथचा खूप मोठा जर्नी आहे. त्याच्यामध्ये घरामध्ये खूप सारे फंक्शन्स असतात, फॅमिली फंक्शन्स असतात, कुणाला पिकनिकसाठी जायचं असतं, काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात. तर ट्रॅव्हल केव्हा करू शकतो आणि कसं करू शकतो, ह्या ज्या क्वेरीज आहेत त्याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. फ्रेंड्स, फर्स्ट 3 मंथमध्ये गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला टोटली अवॉइड करायला सांगतात ट्रॅव्हलिंग. कारण एक्झर्शनमुळे ॲबॉर्शनचे चान्सेस फर्स्ट 3 मंथ्समध्ये खूप जास्त असतात. आफ्टर 12 वीक्स up to 34 weeks you can travel by private car, by train or by flight. जर खूप मोठा जर्नी असेल तर तुम्हाला मध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे आणि then जर्नी स्टार्ट करणं गरजेचं आहे. आफ्टर 34 वीक्स पुन्हा ट्रॅव्हलिंग अवॉइड केलं जातं. कारण आफ्टर 34 वीक्स प्रीटर्म लेबरचे चान्सेस खूप जास्त असतात. So, today's take home message, you can travel within 12 weeks to 34 weeks. ऑल ओव्हर प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही 2 व्हीलरने ट्रॅव्हल करू शकत नाही. ठीक आहे, ते टोटली अवॉइड केलं जातं. सेकंड थिंग, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची सूचना आहे की जर तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल, तुमचा जो प्लासेंटा आहे, तुमची वार जी आहे ती खालच्या साईडला असेल किंवा BP, शुगर असं कोणताही थायरॉईड असे कोणते प्रॉब्लेम्स असतील तर त्यामध्ये मात्र तुमचे गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला बेडरेस्ट ॲडवाईस करतात. अशा केसेसमध्ये ऑल ओव्हर 9 मंथ तुम्हाला ट्रॅव्हलिंग टोटली अवॉइड केलं जातं. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.